व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या थेरमची स्टडी करायची आहे. कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, म्हणजे एक सर्कल काढायचं आहे, त्याच्यामध्ये दोन कॉर्ड्स ह्या कॉन्ग्रंट काढायचे आहेत. म्हणजे ह्या दोन्हीची लेंथ दिसेल कशी असावी, सारखी. आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इक्विडिस्टन्स म्हणजे सेंटरपासून ह्या कॉर्डचं डिस्टन्स OP आणि OQ हे आपल्याला सारखं दाखवायचं आहे. आपण हीच फिगर काढणार आहेत का नाही, आपण दुसरी फिगर काढू ज्याच्यामध्ये सर्कल काढणार, दोन कॉन्ग्रंट कॉर्ड्स काढणार आणि त्याच्यामध्ये इक्विडिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढणार. आणि एवढी माहिती म्हणजे काय असेल आपल्या क्वेश्चनमधली गिवन. म्हणजे थोडक्यात काय करणार आहे, मी एक सर्कल काढल, बघा सर्कलमध्ये मी दोन कॉर्ड्स काढते आणि त्या कॉन्ग्रंट कॉर्ड्स काढायचे. सपोज मी एक कॉर्ड अशी काढली आणि दुसरी कॉर्ड अशी काढली, फक्त दिसायला ह्या दोन्ही सारख्या दिसायला पाहिजेत. ह्या कॉर्डला नाव दिलं समजा मी PQ आणि ह्याला दिला RS. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स हे कंपल्सरी परपेंडिक्युलर असेल, त्याच्यामुळे मी इथे एक परपेंडिक्युलर डिस्टन्स काढते, ह्या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर. हे कोलिनियर आहेत असं नाही आहे बरं का, कसं येऊ शकते. आणि मग अर्थात मी इथं नाव दिलं MN. सर्कल काढलेलं आहे म्हणजे सेंटरला नाव काय असेल O. आता जी काही फिगरमधली माहिती आहे त्याच्यामध्ये एकदम शेवटचे शब्द कोणते आहेत, तर ते कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. कॉर्ड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत आणि इक्विडिस्टन्स हे टू प्रूव्हमध्ये जाणार आहे. म्हणजे आपल्याला गिवनमध्ये काय लिहायचे, O इज द सेंटर ऑफ सर्कल, chord PQ is congruent to chord RS, OM is perpendicular to chord PQ, ON is perpendicular to chord RS आणि टू प्रूव्ह मध्ये OM is congruent to ON. बघा फिगरमध्ये आपण एक्स्ट्रा वर्कआउट काहीही केलेलं नाहीये, फक्त जी माहिती दिलेली आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटवरनं काढलेली फिगर आहे आणि त्याच्यावरनं गिवन मी जे लिहिते ते तुम्हाला माझ्यासोबत तुम्हालाही मनातल्या मनात गिवन म्हणायचंय बघा, किंवा जोरात म्हणा. सुरुवात काय केलं आपण, सर्कल काढलेलं होतं, त्याच्यामुळे O इज द सेंटर ऑफ सर्कल. chord PQ is congruent to chord RS. आणखीन काय माहिती आपल्याला, OM डिस्टन्स हे कंपल्सरी परपेंडिक्युलर सर, OM इज परपेंडिक्युलर टू chord PQ. आणखीन काय माहिती, ON इज परपेंडिक्युलर टू chord RS. त्याच्यानंतर काय आपल्याला प्रूव्ह करायचंय, तर हेच डिस्टन्स परपेंडिक्युलर हे कॉन्ग्रंट आहे दाखवायचंय, त्याच्यामुळे किंवा इक्वल डिस्टन्स आहे, इक्वलचं साईन देतो आपण. एक डिस्टन्स कोणतं, OM. सेकंड डिस्टन्स कोणतं, OM. सेकंड डिस्टन्स कोणतं, ON. आणि इक्वी डिस्टन्स म्हणजे काय, ह्या डिस्टन्सच्या मध्ये आपल्याला इक्वल टूचं साईन द्यायचं आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहेत. दोन ट्रायंगल क्रिएट करण्यासाठी आपण दोन रेडियस काढूत. आता एक रेडियस मी अशी काढली, दुसरी रेडियस मी अशी काढली तर चालते, पण मी समजण्यासाठी सोपं जाऊन अशा टाईपची काढते. आणि ह्या दोन रेडियस कोणत्या कोणत्या आहेत, ड्रॉ म्हणजे आपण काढलो, काय काय काढलो आपण, OQ अँड सेकंड कोणतं काढलेलं आहे, OS. प्रूफ जे आपल्याला इक्वल दाखवायचे टू प्रूव्ह मध्ये, असं नाही वाटत का ह्या ट्रायंगलच्या दोन साईड आहेत, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. तीन गोष्टी आहेत का आपल्याजवळ, एक आहे आपल्याजवळ काय फक्त OQ इज कॉन्ग्रंट टू OS, रेडियस ऑफ सर्कल. अँगल M इज कॉन्ग्रंट टू अँगल N, इच 90 डिग्री, पण थर्ड नाहीच आहे आपल्याजवळ. मग गिवन मधल्या ह्याच्यावरनं सुरुवात करूत आपण. ह्या दोन कॉन्ग्रंट कॉर्ड्स आहेत, तर आपला पहिला थेरम जो होता OM इज, हे घेणार मी उचलून, OM is perpendicular to PQ, perpendicular drawn from center of circle to its chord bisect the chord. ह्या प्रॉपर्टीचा, ह्या थेरमचा यूज करणार आहेत आपण. OM is perpendicular to chord PQ. आणि हेच आपल्याला काय सांगते, perpendicular drawn from हे तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे बरं का. आता drawn from center of circle to its chord bisect the chord. काय हे पाठांतर करण्यासाठी हे फिगर काढत काढत
सारखा थिरम म्हणायचा, जेणेकरून तो पाठ होऊन जाईल. आणि त्याचा यूज कोणता आहे? बायसेक्ट द कॉर्ड. बायसेक्ट द कॉर्ड, त्या ह्या बायसेक्टचं इथे यूज काय करायचं? आपल्याला MQ पाहिजे. मग कारण MQ ही ट्रायंगलची साईड आहे, ही 1/2 कोणाची हाफ आहे? ती कॉर्डची हाफ आहे. बायसेक्ट द कॉर्ड म्हणजे कॉर्ड इथे यायलाच पाहिजे ना. मग कॉर्डचं नाव काय? PQ. बरोबर आहे. समजा मी हे परपेंडिक्युलर घेतलं तर, पण जर मी असं घेतलं की ON इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड RS, मग आपल्याला कोणतं घ्यावं लागेल याच्यामध्ये? ट्रायंगलची साईड NS इज इक्वल टू 1/2. कोणतं घेणार मी आता? कॉर्ड कोणती घेणार? RS. म्हणजे हा प्रॉपर्टीचा यूज मी किती वेळेस केलेला आहे? 2 वेळेस केलेला आहे. समजा मी ह्याला इक्वेशन 1 नाव देते, ह्याला इक्वेशन 2 नाव देते. पण आपल्याला गिवन मध्ये काय सांगितलंय? ह्या दोन कॉर्ड कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे कॉर्ड PQ इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड RS फ्रॉम 1 and 2. बट नंतर गणितामध्ये कंपल्सरी काय असते? तर देअरफॉर किंवा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 मध्ये काय होईल? हे दोन जे कॉन्ग्रंट आहेत हे दोन कॅन्सल जातील. त्याच्यासोबत असलेले कोइफिशियंट हे इक्वल असल्यामुळे तेही कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील ते MQ इज कॉन्ग्रंट टू, सॉरी MQ नाहीये, MQ इज इक्वल टू NS. MQ इज इक्वल टू NS. आणि हे असेल आपलं इक्वेशन नंबर 3. आणि जे मला आता मिळालेलं आहे त्याला मार्किंग करते बघा मी. हे ह्याला कॉन्ग्रंट आहे, हे रेडियस ऑफ सर्कल. बघा 1 2 3 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे आपण इन ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलमध्ये आपण जाऊ शकतो. तसा इन ट्रायंगल OMQ अँड ट्रायंगल करस्पॉन्डन्स करेक्ट बसू द्यायचं आहे ONS. सेंटरला M आहे, सेंटरला N आहे. काय माहिती आपल्याला नंबर 1 मध्ये? सेग OQ इज कॉन्ग्रंट टू सेग OS. रिझन काय? रेडियस ऑफ सर्कल. माझ्यासारखं सर्कल असं लिहायचं नाही, स्पेलिंग लिहायचं त्याचं. नंबर 2 अँगल OMQ सेंटरला M घेतलेला आहे इज कॉन्ग्रंट टू अँगल ONS सेंटरला N घेतलेला आहे. कारण M जवळ आणि N जवळ 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे इच 90 डिग्री. आणि थर्ड सेग MQ इज कॉन्ग्रंट टू सेग NS. आणि रिझन असेल काय? फ्रॉम 3 मध्ये आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. जर एखाद्या ट्रायंगल, दोन ट्रायंगलच्या मध्ये 3 गोष्टी कॉन्ग्रंट आपल्याला दाखवता आले तर ते दोन ट्रायंगल काय असतात? कॉन्ग्रंट. OMQ इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ONS. आणि रिझन कोणते येईल बघा? हायपोटेनियस साईड थेरम. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस आणि साईड आहे, त्याच्यामुळे हायपोटेनियस साईड टेस्ट म्हणा की थेरम म्हणा, काही फरक पडणार. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले तर आपण CSCT किंवा CACT घेत असतो. इथं काय घेणार तर आपण CSCT. कोणत्या साईड घेणार तर आपल्याला ह्या ट्रायंगलची OM इज कॉन्ग्रंट टू ON. सेग OM इज कॉन्ग्रंट टू सेग ON. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत आणि त्याच्या आपण साईड घेतलेले आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ह्या ट्रायंगल साठी साईड आहेत, पण सर्कलसाठी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि जे कॉन्ग्रंट असेल ते इक्वल असेल म्हणजे OM इज इक्वल टू ON. हेन्स द प्रूफ. नेक्स्ट बघूत आपण आता थेरम. थेरम काय बघा? द कॉर्ड ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आर कॉन्ग्रंट. आता आर कॉन्ग्रंट शेवटला शब्द लिहिलेला आहे. आर कॉन्ग्रंट कोण कॉन्ग्रंट आहेत? कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. त्याच्यामुळे टू प्रूव्ह मध्ये कॉर्ड्सच्या मध्ये कॉन्ग्रंटचं सिम्बॉल येईल. बाकी सगळा भाग कुठं असेल? गिवन मध्ये. इक्विडिस्टंट कुठं असेल? गिवन मध्ये. आता टोटल स्टेटमेंटची स्टडी केल्यानंतर सर्कल शब्द आलेला आहे, कॉर्ड्स कॉन्ग्रंट आलेले आहेत म्हणजे दोन कॉन्ग्रंट कॉर्ड्स घ्यायच्यात. इक्विडिस्टन्स शब्द आलेला आहे म्हणजे डिस्टन्स पण आपल्याला काढायचंय. बघूत आपण ह्याची फिगर. मी हे नावं देणार आहे का नाही? नावं कशी द्यायचे? आपल्या मनाने. सर्कल पण आपल्या मनाने काढायचं, नावं पण आपल्याच मनाने द्यायची. ओके.
बघा मी सर्कल काढलं, सर्कलमध्ये काय काढायचे आपल्याला, दोन कॉन्ग्रंट कॉर्ड्स. आता मला वाटलं की मी कॉर्ड्स अशा काढाव्यात, दोन्ही हॉरिझॉन्टल काढाव्यात, तर माझी आहे फक्त कशा दिसायला पाहिजेत, सारख्या. त्याच्यानंतर मग मी परपेंडिक्युलर डिस्टन्स काढल. समजा मला पुस्तकातलीच न्यावं वाटली तर ABCD, सेंटरला P नाव दिलं, वरती M, खालती N, आणि रेडियस ह्या डॅश डॅशने काढते कारण ते कन्स्ट्रक्शनमध्येच येईल ते. बाकीचा भाग कसा असेल, गिव्हनमध्ये. थोडीशी तुमची स्टडी झाली असेल याच्याबद्दलची. सुरुवात कशी असेल, P इज द सेंटर ऑफ सर्कल. गिव्हनमध्ये काय काय असेल, एकदा गिव्हन मी ओरली सांगते बघा. P इज द सेंटर ऑफ सर्कल, PM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, PN इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD, आणि त्याच्यानंतर येईल PM इज कॉन्ग्रंट टू PN, कारण इक्विडिस्टन्स हा शब्द गिव्हनमध्ये आलेला आहे. टू प्रूव्हमध्ये असेल AB इज कॉन्ग्रंट टू CD, आणि कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे ड्रॉ PB अँड PC. ठीक आहे. आता माझ्यासोबत गिव्हन म्हणण्याचा प्रयत्न करा तुम्ही. P इज द सेंटर ऑफ सर्कल, आणखीन काय म्हणते आपल्याला, PM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB अँड PN is perpendicular to chord CD. आणि हे परपेंडिक्युलर आहे ज्यालाच डिस्टन्स म्हणतो, ते इक्वल आहे, म्हणजे PM इक्वल टू काय, PN आहे. आणि टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे AB इज कॉन्ग्रंट टू CD. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपण, दोन रेडियस काढलेले आहेत आपण. कोणकोणत्या रेडियस काढल्यात, ड्रॉ PB अँड दुसरं काय काढलंय, PC. प्रूफ जर तुम्ही बघितलं तर AB टोटल AB आपल्याला काय मिळत नाही, पण MB आपल्याला आणि NC आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर CSCT मिळू शकतात. मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी तीन गोष्टी आहेत का आपल्याजवळ. एक आहे बघा आपल्याजवळ PM इज कॉन्ग्रंट टू PN, कारण हे तर गिव्हन मध्येच दिलेलं आहे, बरोबर आहे ना. हे सेकंड माहिती आहे रेडियस ऑफ सर्कल, आणि थर्ड माहिती आहे इच 90 डिग्री. म्हणजे आपल्याला तिन्ही गोष्टी माहिती आहेत, तर आपण ट्रायंगलमध्ये जाऊ शकतो. इन ट्रायंगल PMB and triangle PNC, तीन गोष्टी हव्यात आपल्याला. कोणकोणतं माहिती आपल्याला, सेक PM इज कॉन्ग्रंट टू सेक PN, आणि ह्याला रिझन काय असेल, गिव्हन. सेकंड आपल्याला माहिती आहे, मी सेंटरला M नाव घेते, अँगल PMB इज कॉन्ग्रंट टू सेंटरला N नाव असेल, अँगल PNC. सेंटरच्या M आणि N जवळ बघितलं तर तो 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्यामुळे इच 90 डिग्री. थर्ड आपल्याला काय माहिती आहे, रेडियस, तर सेग PB इज कॉन्ग्रंट टू सेग PC. बघा PB इज कॉन्ग्रंट टू PC, आणि रिझन काय असेल, रेडियस ऑफ सर्कल. ज्या ट्रायंगल मधल्या तीन गोष्टी कॉन्ग्रंट झाल्या, ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. तुम्ही टेस्ट ओळखा बरं कोणती आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस आणि साइड, म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्ट. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर आपल्याला काहीतरी घ्यावं लागलं, ज्याच्यामुळे आन्सर मिळेल. काय घेणार आपण, MB इज कॉन्ग्रंट टू NC, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. पण मला MB नको आहे, तर मी MB ला काय करेल, दोन्ही साइडला 2 न मल्टिप्लाय करते. बघा 2MB इज इक्वल टू 2NC, बरोबर आहे. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. 2MB म्हणजे काय, बट फिगर मध्ये बघा बरं, 2MB म्हणजेच काय, AB. बघा MBचा ट्वाइस केलं म्हणजे MBच्या ट्वाइस काय असेल, AB. तसंच NCच्या ट्वाइस काय असेल, DC. अँड 2NC इज इक्वल टू CD. बट नंतर देअरफॉर सारखा असलेला जो जो भाग आहे तो कॅन्सल होईल, आणि वेगळा असलेला भाग म्हणजे AB इज कॉन्ग्रंट टू काय, CD. ह्या ट्रायंगलसाठी साइड होत्या ह्या, पण ज्यावेळेस मी AB आणि CD लिहिले ते सेग आहेत, पण सर्कलसाठी त्या क्वाड्स आहेत, त्याच्यामुळे मी लिहिल क्वाड AB इज कॉन्ग्रंट टू क्वाड CD. हेन्स द प्रूफ.
आता थेरमची स्टडी कशी करायची असती, टोटल स्टेटमेंट वाचायचं, टोटल स्टेटमेंटवरनं फिगर काढायची, फिगर काढल्याच्या नंतर त्याचे 2 पार्ट्स नावं हे कंपल्सरी आपल्या मनाने द्यायचे, मी दिलेली पण द्यायची नाहीत, पुस्तकातली पण द्यायची नाहीत, तुमच्या मनाने कुठलेही नावं द्या. आणि त्याच्यानंतर ह्याचं गिवन आणि टू प्रूव्हमध्ये कुठला पार्ट जातो आणि कन्स्ट्रक्शन काय करावं लागतं, एवढी पूर्ण स्टडी केल्याच्या नंतर उरलेले रिमेनिंग हाफ भागाची एवढी स्टडी करा. त्याच्यानंतर एका कागदावर किंवा वहीवर हा पूर्ण टोटल थेरम लिहून काढा तुम्ही आणि ह्या क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट बरोबर ते कम्पेअर करा. समजा चुकून तुमच्या इथं आता इथलं नाव चुकलं किंवा कुठली स्टेप खालतीवरती चुकलेली असेल तर रिपीट चेक करा तुम्ही ते त्याच्याबरोबर काय चुकलेलं आहे आणि काय नाही ते, आणि त्या स्टेपला समजून घेऊन आणखीन एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मी हे शिकवलेले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.